A7 न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पोलीस आमदार निर्मितीसाठी सेवानिवृत्त पोलिसांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। 121 आमदारांचा पाठिंबा असूनही ठराव प्रलंबित असल्याचा आरोप। आज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदार बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था हिंगोलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदार यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले की शिक्षक आमदारांप्रमाणे सेवानिवृत्त पोलिसांचे 7 आमदार विधान परिषदेत निर्माण करण्यात यावेत। या मागणीसाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे निवेदन सादर करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष शेषराव यादवराव चव्हाण व इतर सदस्यांनी हे निवेदन दिले। दिनांक 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते। त्याचा अहवाल राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पाठवावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। पोलिसांना भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत व समानतेचे हक्क लागू करावेत। शिस्तीच्या नावाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा अन्याय थांबवून दोषींवर कारवाई करावी। शिक्षक आमदारांप्रमाणे पोलीस आमदार पद निर्माण करण्यासाठी 121 आमदारांनी लेखी पाठिंबा देऊनही शासनाने विधिमंडळात ठराव मांडला नाही, तो येत्या अधिवेशनात मांडावा। पोलीस कल्याण निधीचे दरवर्षी ऑडिट करून अहवाल कर्मचाऱ्यांना द्यावा। सेवानिवृत्त पोलीस व त्यांच्या कुटुंबाला आरोग्य योजना व कार्डचा लाभ द्यावा। माननीय पोलीस महासंचालक यांच्या 27/10/2023 परिपत्रकानुसार सेवानिवृत्तांना कार्यालय उपलब्ध करून द्यावीत। आतापर्यंत फक्त 10% अधीक्षकांनीच कार्यालय दिली आहेत। 10-20-30 आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लागू करावा। यावेळी निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात शिक्षक, पदवीधर व स्थानिक स्वराज्य संस्थांचे 7 आमदार आहेत, मात्र पोलिसांची संघटना व प्रतिनिधी नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे। गेल्या 5 वर्षात 700 पोलिसांनी आत्महत्या केल्या असून 165 वर्षांपासून पोलीस व्यवस्थेचा गुलाम असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे। या मागण्यांचा सहानुभूतीने अहवाल माननीय राज्यपाल, राजभवन मुंबई व माननीय मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई यांना पाठवावा अशी मागणी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था हिंगोलीच्या वतीने करण्यात आली आहे। या निवेदनावर अध्यक्ष श्री शेषराव यादवराव चव्हाण, कार्याध्यक्ष श्री शिवाजी ज्ञानोबा विरकर, उपाध्यक्ष श्री गंगाधर किसनराव इंगोले, उपाध्यक्ष शेख जमीरुद्दीन मोहम्मद हाफिजुद्दीन शेख, सचिव श्री मुकुंद शिवाजी इंगोले, सहसचिव श्री रमेश लक्ष्मणराव सुरदुसे, कोषाध्यक्ष श्री बालाजी सोपानराव बोके, संपर्क प्रमुख श्री सुभाष पांडुरंग सोळंके, सल्लागार श्री प्रकाश किसनराव गिरे यांच्यासह नियुक्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या आंदोलनासाठी हिंगोलीसह नांदेड, परभणी, संभाजीनगर येथून आंदोलक सहभागी झाले होते। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचा, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचा, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचा हमारी मांगे, हमारी मांगे, हमारी मांगे। शिक्षक संघटनेच्या धर्तीवर पोलीस संघटनालाही 7 आमदाराची मागणी पूर्ण करा। 7 आमदाराची नियुक्ती झालीच पाहिजे। शिक्षक कर्मचारी संघटनेच्या धर्तीवर पोलीस कर्मचारी संघटनेच्या 7 आमदाराची नियुक्ती झालीच पाहिजे। पब्लिक पोलीस कर्मचारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोली या सेवेचे अध्यक्ष शेषराव यादवराव चव्हाण आणि सचिव श्री मुकुंद साहेब इंगोले, उपाध्यक्ष श्री इंगोले साहेब, जमीर साहेब, सेवानिवृत्त पोलिसांच्या आमदार निर्मितीसाठी धरणे आंदोलन। पोलीस आमदार निर्मिती हे पोलिसांच्या सर्व प्रकारच्या समस्यावरील रामबाण उपाय आहे, म्हणून सेवानिवृत्त पोलिसांमधून 7 आमदारची निर्मिती व्हावी यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन आहे। प्रमुख मागण्या: शिक्षक आमदारांच्या धर्तीवर पोलिसांच्या समस्या सोडवण्यासाठी 7 सेवानिवृत्त पोलीस अंमलदाराची निर्मिती व्हावी। 121 आमदाराच्या शिफारस पत्रांचा मान राखून हिवाळी अधिवेशनात पोलीस आमदार निर्मितीचा ठराव मंजूर करावा। नंबर 3, शिस्तीच्या नावाखाली सेवेतील पोलिसावर होणारा सर्व प्रकारचा अन्याय दूर व्हावा। नंबर 4, सेवेतील सर्व प्रकारचे सेवानिवृत्त अंमलदार यांचे एका पाल्यास पोलीस बाईस प्रमाणपत्र मिळणे व पोलीस भरतीत सवलत मिळावी। नंबर 5,
1/1/16 पासून सेवानिवृत्त झालेले सर्व कर्मचाऱ्यांना इतर शासनाचे कर्मचाऱ्याप्रमाणे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा. नंबर 6, सेवेतील पोलिसाप्रमाणे सेवानिवृत्त पोलिसांना कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ मिळावा असे त्यांना कार्य देण्यात यावे. आणि हे धरणे आंदोलन ह्या मागण्या नाही पूर्ण केल्यास आमचे आंदोलन मुंबई येथे आम्ही तिथं आझाद मैदानावर धरणे धरून आणि जास्तीत जास्त आमची महाराष्ट्र संघटना आहे. जास्तीत जास्त आम्ही सेवानिवृत्त संघटनेने पाठपुरावा करून आम्ही तिथं ह्या मागण्या मंजूर न झाल्यास आम्ही आझाद मैदानावर उपोषण करण्यात ठेवलेले आहे. बेमुदत आंदोलन करण्यात आहे. आज जे आंदोलन केलं तुम्ही ते फक्त हिंगोलीमध्ये केलं का पूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहे? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांची नोंद घ्यावी. नाही, हे आंदोलन हिंगोलीमध्ये केलं का पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे? पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये. पूर्ण महाराष्ट्र आज होतं का याच्या पुढे झाला ते या मागणी होणार आहे. ते यापुढे याच्या अगोदर पण झालेले आहेत. मागण्या पुढे याच्या पुढे काय होणार? काय घेणार तुम्ही? कोणतं आंदोलन घेणार याच्या पुढे? यांच्या पुढे बेमुदत आंदोलन घेणार आम्ही आझाद मैदानावर. ठीक आहे, धन्यवाद.